Hello students, now let us start with the new chapter, periodic properties. Now you are quite familiar with the periodic table. Now what is the periodic table? Periodic table is the kind of the chart in which all the elements are get placed in a specific order, and that specific order is depend upon their function and their atomic number, and that kind of the chart is called as a periodic table. तुम्हाला पिरियॉडिक टेबल माहिती आहे की पिरियॉडिक टेबल हा कशासाठी वापरला जातो की जे काही एलिमेंट्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत या एलिमेंटची विशिष्ट प्रकारे अरेंजमेंट त्या पिरियॉडिक टेबलमध्ये केलेली असते फॉर आवर कन्व्हिनियन्स आणि ती जी काही अरेंजमेंट असते त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीजनुसार किंवा त्याच्या ॲटॉमिक नंबरनुसार ही अरेंजमेंट केलेली असलेला जो चार्ट असतो त्याला आपण पिरियॉडिक टेबल म्हणतो. आता हा जो पिरियॉडिक टेबल आहे तुम्हाला पिरियॉडिक टेबलविषयी माहिती आहे. हा पिरियॉडिक टेबल जो आहे पहिल्यांदा त्याचं 1869मध्ये 1969मध्ये तुम्हाला माहिती आहे मॅन्डेल्स नावाच्या शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावला आणि त्याने काय केलं ते एलिमेंट जे आहेत त्याच्या विशिष्ट प्रकारे त्या चार्टमध्ये अरेंज केले त्याच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर म्हणजे जसजसा त्यांचा ॲटॉमिक नंबर वाढत जाईल त्या पद्धतीने त्याची अरेंजमेंट करत केला आणि त्याच्यानुसार त्याने काय केलं मग एक लॉ त्याने मांडला आणि तो लॉ काय सांगायचा मेंडल्स पिरियॉडिक लॉ काय होता. The law states that the physical and chemical properties of elements are periodic function of their atomic weights. म्हणजे जे काही एलिमेंट्स आहेत म्हणजे हायड्रोजन आहे मेटल्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत क्लोरीन हॅलोजन्स आहेत यांचे जे काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय पिरियॉडिक फंक्शन त्यांचं ॲटॉमिक वेट्स हे आहे पिरियॉडिक फंक्शन आहे असा हा लॉ मांडला 1869मध्ये. पण आता जो काही मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण पाहतो तो मॉडर्न पिरियॉडिक टेबल कसं आहे की त्याच्यामध्ये एक ब्रिटिश जो काही फिजिसिस्ट होता त्याने तो मांडला 1912मध्ये आणि त्याने त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा केली आणि त्याने एक नवीन पिरियॉडिक लॉ त्याला मॉडर्न पिरियॉडिक लॉ असं आपण म्हणतो आणि त्या मॉडर्न पिरियॉडिक लॉनुसार कसं आहे मॉडर्न पिरियॉडिक लॉ हा आहे दिस लॉ स्टेट्स दॅट द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे काही फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत एलिमेंटच्या ते कसले पिरियॉडिक फंक्शन ऑफ द ॲटॉमिक नंबर त्या ॲटॉमिक नंबरचे पिरियॉडिक फंक्शन आहे आणि मेंडेलने मांडलं होतं ॲटॉमिक वेटचं पिरियॉडिक फंक्शन आहे. मग अशा प्रकारे हा एक पिरियॉडिक टेबल आपल्याला मांडला गेला तो चार्ट. आता हा जो काही पिरियॉडिक टेबल आहे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत काय कॅरेक्टरिस्टिक आहेत याच्यामध्ये जे एलिमेंट अरेंज केले गेलेले आहेत ते एलिमेंट जे आहेत दे आर अरेंज्ड बाय इन्क्रीजिंग देअर ॲटॉमिक नंबर त्याचे ॲटॉमिक नंबर जसजसे वाढत जातील त्यानुसार ते काय आहे ते अरेंज केले गेलेले आहेत आणि ज्या एलिमेंट्स जे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज जर सिमिलर असतील तर त्या सिमिलर प्रॉपर्टी असलेले एलिमेंट जे आहेत ते व्हर्टिकल कॉलममध्ये आपण ते त्यांनी लिहिले आणि त्याला आपण म्हणतो पिरियॉडिक टेबल. आपण हे असं बोलण्यापेक्षा आपण स्वतः पिरियॉडिक टेबल जर आपण समोर ठेवला तर आपल्याला हा एक आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल आणि हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल जे मॉसेल नावाच्या शास्त्रज्ञाने नंतर मग तो आपल्याला प्रपोज केला. तर याच्यामध्ये काय आहे जे एलिमेंट ठेवलेले आहेत हे एलिमेंट जे आहेत आता इथं आपण डी ब्लॉक एलिमेंट जे इथं वरती लिहिले हा लक्षात घ्या याच्यामध्ये हा ॲक्च्युअली खाली असतात पण ह्या पर्टिक्युलर डायग्राममध्ये ते थोडंसं वेगळ्या प्रकारे लिहिलेलं असल्यामुळे इथं ती अरेंजमेंट आहे. असो आता आपण बघणार या पिरियॉडिक टेबलमध्ये जे आहे हा पिरियॉडिक टेबल आहे आणि ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला एलिमेंट जे आहेत त्याच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे डावीकडून उजवीकडे जर आपण गेलं एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो काय वाढत जातो. म्हणजे बघा इथं हा पहिला एलिमेंट जो आहे हा हायड्रोजन आहे आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे 1 असतो आणि जसं आपण डावीकडे जाऊ तसं मग आपल्याला एलिमेंट जे आहेत मग 2 नंबरचा ॲटॉमिक नंबर असलेला एलिमेंट मग 3, 4, 5 असे एलिमेंट्स काय होतील हे आपल्याला पुढे वाढत जातील. आपण इकडून लिथियमवरून गेलो तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे नंतर पुढे बेरिलियम 4 मग बोरॉन कार्बन असं त्यांचे द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन रो बाय इन्क्रीजिंग देअर ॲटॉमिक नंबर त्यांचं ॲटॉमिक नंबर्स जसं वाढत जातात त्यानुसार ते अरेंज केले गेलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय आहे मग दुसरं की त्याच्यामध्ये जे काही व्हर्टिकल्स जे काही कॉलम्स आहेत म्हणजे काही
उभ्या ज्या रेषा आहेत त्याला कॉलम्स असं म्हणतो. इन दॅट कॉलम्स कोणते एलिमेंट लिहिले गेले किंवा अरेंज केले गेले, दी एलिमेंट्स आर हॅव्हिंग ए सिमिलर प्रॉपर्टीज. त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतील, सारख्या असतील त्यानुसार. म्हणजे आता हा जो पहिला फर्स्ट एलिमेंट आपल्याला इथं आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम ही जी काही व्हर्टिकल आपण जसं एलिमेंट आहे त्यांच्या काही प्रॉपर्टीज जवळपास काय असतात, सारख्या असतात. आणि त्यानुसार प्रत्येक एलिमेंटमध्ये या पिरियॉडिक टेबलमध्ये काय केली गेली, अरेंजमेंट आपल्याला केली गेलेली हे दिसते पिरियॉडिक टेबलमध्ये. अशा प्रकारे नंतर आपण काय होतं, तर हॉरिझॉन्टल रोज कन्स्टिट्यूटेड पिरियड्स आणि व्हर्टिकल रोज आर कन्स्टिट्यूट ग्रुप्स. व्हर्टिकलला काय म्हणतो आपण, पिरियड असं म्हणतो, आणि हॉरिझॉन्टल रोजला पिरियड आपण म्हणतो, आणि व्हर्टिकल जे आहे त्याला आपण ग्रुप्स असं आपण म्हणतो पिरियॉडिक टेबलमध्ये. काय म्हणजे हे जे व्हर्टिकल आहेत हे व्हर्टिकल आणि हे आहे हॉरिझॉन्टली आपल्याला अरेंजमेंट एलिमेंटच्या केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मग काय आहे की हे जे एलिमेंट आहेत हे एलिमेंट त्यांच्या विशिष्ट अंतरानंतर काय एक एलिमेंट असा येतो की त्याच्या ॲटॉमिक त्याचे प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सुरुवातीच्या एलिमेंटशी थोड्याफार मॅच होणारे असतात. आणि त्यानुसार पिरियॉडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स आहेत मग ते 4 ब्लॉक्समध्ये आपल्याला डिवाईड केले गेलेले. एस, पी आणि डी आणि एफ हे 4 ब्लॉक जे आहेत या 4 ब्लॉक्समध्ये आपण डिवाईड केलेले आहेत. एस, पी, डी, एफ ब्लॉकमध्ये हे क्लासिफाय का केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काय की जे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहेत त्या एलिमेंटमध्ये ते एस ब्लॉकमध्ये एंट्री होतो, त्यामुळे ते एस ब्लॉक एलिमेंट. काहींचा पी ब्लॉकमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन एंट्री होतो म्हणून त्याला पी ब्लॉक. काहींचा शेवटचा इलेक्ट्रॉन डी ब्लॉकमध्ये एंट्री होतो म्हणून त्याला डी ब्लॉक. आणि काहींचा एफ ब्लॉकमध्ये एंट्री होतो म्हणून त्याला एफ ब्लॉक एलिमेंट म्हणून त्याला कन्सिडर केले. तर पिरियॉडिक टेबलमध्ये मग काय एकूण 4 आपल्याला ग्रुप केलेले आहेत किंवा त्याला क्लासिफिकेशन 4 ग्रुप्समध्ये केलेलं आहे. आणि आपण आता ह्या जी चॅप्टर आहे याच्यामध्ये मग आपल्याला काही त्याच्या प्रॉपर्टीज आहेत जसे ॲटॉमिक किंवा आयोनिक साईज आहे, आयनायझेशन एनर्जी आहे, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, अशा काही प्रॉपर्टीज आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. आपण बघा हा पिरियॉडिक टेबल आहे. या पिरियॉडिक टेबलमध्ये काय 4 ग्रुप्स केले गेलेले आहेत. 4 ग्रुप्समध्ये कुठला ग्रुप आहे, एस ब्लॉक किंवा 4 ब्लॉक्स आपण म्हणूया. एस ब्लॉक आहे, नंतर काय आहे पी ब्लॉक आहे, नंतर काय आहे हा डी ब्लॉक एलिमेंट आहे, आणि नंतर खाली बाकीचा जे एलिमेंट्स आहेत तिकडे खाली जर पाहिले तुम्ही हे एफ ब्लॉक एलिमेंट आहेत. म्हणजे 4 प्रकारचे ग्रुप आहेत. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे एलिमेंटची अरेंजमेंट केलेली आहे. हे अरेंजमेंट कशावर केलेली आहे, तर हे जे काही एस ब्लॉक एलिमेंट आहे या ठिकाणी आपण पाहतोय हे एस ब्लॉक एलिमेंट जे आहेत त्याला एस ब्लॉक का म्हणतात, तर त्यांचा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जो आहे दॅट आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन एस ऑर्बिटल. एस ऑर्बिटलमध्ये तो एंट्री होतो म्हणून ह्या एलिमेंटला एस ब्लॉक म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला बघा हायड्रोजन असेल, लिथियम असेल किंवा बिरिलियम असेल यांचं जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण पाहिलं तर त्याच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये इलेक्ट्रॉन जो आहे दॅट आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन ए एस ब्लॉक. से फॉर एक्झाम्पल आपण बघूया लिथियम किंवा बिरिलियम आहे. तर आपण या ठिकाणी लिथियम किंवा बिरिलियमचा इलेक्ट्रॉनिक हायड्रोजनचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन माहितीच आहे. हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय असतो, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. म्हणजेच त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं 1s1. म्हणजे त्याच्यामध्ये एस ब्लॉकमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि तो एस ब्लॉकमध्ये असल्यामुळे हायड्रोजन हा एस ब्लॉकमध्ये आहे. किंवा लिथियम, आपण लिथियम पाहिलं, लिथियमचं काय ॲटॉमिक नंबर 3 आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 असल्यामुळे आपण जर त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिलं तर 1s2 आणि 2s1. म्हणजे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जो आहे हा कुठे आहे, एस ब्लॉकमध्ये आहे म्हणून त्याला एस ब्लॉक. किंवा बेरिलियम आपण घेतलं, बेरिलियममध्ये देखील बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 4 असतो. त्याचं जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण पाहिलं 1s2 2s2 आणि 1s2 2s2 नॉट पी, पी ऑर्बिटल त्याचं एम्प्टी असतं. हा एस ब्लॉकमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन एंट्री होतो आणि त्यामुळे त्या एलिमेंटनुसार काय केलं गेलं मग त्यांचं अरेंजमेंट आहे पिरियॉडिक टेबलमध्ये केले गेलं. आता आपल्याला बघायचं मग एक प्रॉपर्टीज, आपण काही प्रॉपर्टी स्टडी करायच्या त्याच्यामध्ये बघू. पहिली प्रॉपर्टी जी आहे ॲटॉमिक अँड आयोनिक साईज. हे जे काही ॲटम आता पिरियॉडिक टेबलमध्ये अरेंज केले गेलेले आहेत त्यांची ॲटॉमिक आणि आयोनिक साईज असते. सो व्हॉट इज ॲटॉमिक आणि व्हॉट इज आयोनिक साईज आहे ते आपण त्याच्यानुसार बघणार. आता काय आहे
रेडियस जी आहे एखाद्या एलिमेंटची, रेडियस ऑफ अन ॲटम किंवा आयन, की कसं आपण डिफाईन करू, ॲज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द न्यूक्लियस and the outermost cell of the electron if the atom or ion are assumed to be spherical and the radius of the sphere becomes a atomic radius of an or ionic radius. म्हणजे कुठलाही एलिमेंट जो आहे तो एलिमेंट आपण कसा कन्सिडर केलेला आहे, एलिमेंटची साईज जी असते ती जी कशी असते, स्पेरिकल असते. कुठलाही एलिमेंट आपण कन्सिडर केलेले आहे स्पेरिकल, आणि त्याच्या न्यूक्लियसपासूनचं अंतर जे आहे, न्यूक्लियसपासून आउटर मोस्ट ऑर्बिटलपर्यंत असलेलं जे अंतर असतं त्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक रेडियस म्हणतो, किंवा आयन असेल तर त्याला आयोनिक रेडियस असं आपण म्हणतो. म्हणजे ही आर आहे, हे काय आहे, इट इज द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द ॲटम टू द आउटर मोस्ट ऑर्बिटलपर्यंतचं जे अंतर असतं त्याला आपण काय म्हणतो, त्याची रेडियस म्हणतो, आयोनिक रेडियस म्हणू किंवा त्याला ॲटॉमिक रेडियस असं आपण म्हणतो. मग वेगवेगळ्या ॲटमची साईजनुसार त्याची ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस काय असतं हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण हे ॲटम्स जे आहे, हे ॲटम्स जे आहे डिफिकल्ट टू डिफाईन द ॲब्सोल्यूट साईज ऑफ द ॲटम. ॲटमची साईज ॲब्सोल्यूट साईजची म्हणतो, त्याला करेक्ट साईज असं म्हणतो. ते आपण करेक्ट साईज काढणं फार कठीण असतं, कारण काय असतात की त्याच्यामध्ये काय अनसर्टेनिटी आहे, एक्झॅक्ट पोझिशन ऑक्युपाईड बाय द इलेक्ट्रॉनने नेमकी त्या ॲटममध्ये कुठली पोझिशन ऑक्युपाय केलेली आहे हे सांगणं कठीण असतं, म्हणून त्याची साईज काढणं देखील कसं असतं, कठीण असतं. सो इट इज नॉट पॉसिबल टू हॅव आयसोलेटेड ॲटम अँड probably the distribution of the electrons in atom is appreciable affected by the presence of other atoms in the environment. त्यामुळे त्या ॲटमची जी काही आयसोलेटेड ॲटम्स आपल्याला सापडणं कठीण आहे. हायड्रोजन असेल तर H2च्या फॉर्ममध्ये असतो, मॉलिक्युलर फॉर्ममध्ये असतो, ॲटॉमिक फॉर्ममध्ये ते कमी असतात, कारण त्याच्यामुळे देर आर 3 ऑप्शनल कन्सेप्ट ऑफ द रेड आहे. त्या रेड आयच्यामध्ये 3 ऑप्शनल कन्सेप्ट आपल्याला आहेत. एखाद्या एलिमेंटच्या ॲटमचे रेडियस जर काढायचे असतील तर पहिलं असतं कोव्हॅलंट रेडियस, दुसरं असतं व्हॅन डर वाल्स रेडियस आणि तिसरं असतं आयोनिक रेडियस. हे वेगवेगळ्या प्रकारे त्याचे रेडियस आहे डिफाईन केले गेलेले आहेत. आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत मग कोव्हॅलंट रेडियस म्हणजे काय. हे काय आहे कोव्हॅलंट रेडियस, त्याची डेफिनेशन आपल्याला काय दिलेली आहे, इट इज the 1/2 of the distance between the nuclei of 2 covalently bonded atoms of the same element in a molecule. म्हणजे मॉलिक्यूलमध्ये जे काही 2 ॲटम असतील त्यांच्यामधलं जे काही इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स असतं त्याच्या अर्ध डिस्टन्स म्हणजे काय असतं, त्याची कोव्हॅलंट रेडियस असं आपण म्हणतो. हे काय कोव्हॅलंट डेफिनेशन जी आहे, कोव्हॅलंट रेडियस इज ऑन द अझम्पशन दॅट द ॲटम्स आर हार्ड इनकॉम्प्रेसिबल स्पियर विच आर टचिंग टू इच अदर इन द नॉर्मल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन. ही जी काही डेफिनेशन केली गेली कशावर डिपेंडेंट आहे, तर असं मानलं गेलं ॲटम्स कसे आहेत, हार्ड आहेत, इनकॉम्प्रेसेबल, ते कॉम्प्रेस होत नाही, ते स्पियर आहेत आणि ते एकमेकांना टच झालेले असतात, ज्याच्यामुळे आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेला असेल. अशा प्रकारे जे काही टच झालेले असतील अशा एलिमेंट्सला आपण काय म्हणतो, त्याची जी काही रेडियस असते तिला आपण म्हणतो कोव्हॅलंट रेडियस असं आपण म्हणतो. म्हणजे 2 ॲटम्स एकमेकांना ज्या ठिकाणी जोडले जातील त्या ठिकाणची जी काही रेडियस असेल तिला आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट रेडियस असं म्हणतो. मग आता हे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स ऑफ एनी 2 नेबरिंग ॲटम्स कॅन बी मेजर्ड. एक्सरे डिफ्रॅक्शन स्पेक्ट्रोस्कोपी नावाच्या जे काही आपल्याला स्पेक्ट्रोस्कोपी आहे तिच्या सहाय्याने मग काय केले जाते, असे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स हे डिटरमाइन केलं जातं आणि त्याला आपण मग इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स 2 ॲटमची जे असतील, आता H2 मॉलिक्यूलमध्ये ते जे असतं ते 0.74 अँगस्ट्रॉम युनिट असतं आणि त्याचा अर्ध जर केला आपण तर त्याला आपण म्हणतो त्याची आयोनिक रेडियस, कोव्हॅलंट रेडियस असं आपण त्याला म्हणतो. हायड्रोजनची कोव्हॅलंट रेडियस आहे मग 0.37 अँगस्ट्रॉम युनिट. आपण जर त्याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे जर ड्रॉ केलं तर आपल्याला लक्षात येईल त्याची नेमकी कोव्हॅलंट रेडियस. आता 2 हायड्रोजन ॲटम ज्या वेळेला एकमेकांना कोव्हॅलंटली बॉन्डने काय होतील, ते 2 हायड्रोजन ॲटम्स एकमेकांशी त्यांचं बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि H2 मॉलिक्यूल फॉर्म होतो अशा प्रकारे. आणि दोघांचंही न्यूक्लियस असतं, हे न्यूक्लियस आपल्याला या ठिकाणी आहे. हे न्यूक्लियस एकमेकांना जर जोडले हे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे आणि हे डिस्टन्स जेवढं असेल हे हायड्रोजन ॲटममध्ये एक्सरे डिफ्रॅक्शन मेथडने जर आपण हे डिस्टन्स काढलं ते असतं हे 0.74 अँगस्ट्रॉम युनिट. आणि कोव्हॅलंट रेडियस म्हणजे काय, हाफ द डिस्टन्स ऑफ दी
हाफ द डिस्टन्स ऑफ इंटरन्यूक्लियर डिस्टन्स, हाफ द इंटरन्यूक्लियर डिस्टन्स म्हणजे याचं अर्ध जर आपण केलं डिवायडेड बाय 2 केलं तर ते डिस्टन्स येतं 0.37 अँगस्ट्रॉम युनिट, जे काय आहे हायड्रोजनची कोव्हॅलंट रेडियस आहे. हिला आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट रेडियस असं आपण म्हणतो त्या ॲटमची. सो मग आपल्याला हायड्रोजनची कोव्हॅलंट रेडियस मिळाली. आता हेट्रोन्यूक्लियर ॲटम जर असतील, हायड्रोजन हा काय होमोन्यूक्लियर ॲटम, हायड्रोजनला होमोन्यूक्लियर ॲटम का म्हणतात तर दोन्ही हायड्रोजनच आहेत. मग त्याच्यामध्ये जर हेट्रोन्यूक्लियर ॲटम्स असतील तर त्यांची कोव्हॅलंट रेडियस जे असतात ते शॉर्टर असतात. The sum of the covalent radius of two bonded atoms. This is due to the appreciable difference in the electronegativity. Consider the covalent bond between A and B. If A is more electronegative than B, this would be results in the additional electrostatic attraction between A and B, and this would bring the atom closer to each other. आता आपल्याला माहिती आहे, मग त्याच्यामध्ये 2 ॲटम जर असतील, मी पुन्हा ती डायग्राम काढतो म्हणजे आपल्याला लक्षात येतील. काय असतं, आपण हे हायड्रोजन मॉलिक्यूलचं एक्झाम्पल पाहिलं, पण आपण जर HCl मॉलिक्यूलचं एक्झाम्पल जर पाहिलं, HCl म्हणजे 2 ॲटम्स आहेत याच्यामध्ये. इथं H2 मॉलिक्यूलमध्ये 2 हायड्रोजन आहेत, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी आहे, त्यामुळे त्यांचं जी काही कोव्हॅलंट रेडियस असते ती तशी जास्त असते. पण हेट्रोन्यूक्लियर डायटॉमिक मॉलिक्यूल HCl इज द हेट्रोन्यूक्लियर, हेट्रो म्हणजे वेगवेगळे, हायड्रोजन वेगळा आहे आणि क्लोरीन वेगळा ॲटम आहे. यांच्यामध्ये जर बॉन्ड फॉर्म झालेला असेल आणि त्यांची जी काही बॉन्ड फॉर्म होतो कोव्हॅलंट बॉन्ड, समजा आपण हायड्रोजन आणि क्लोरीनमध्ये फॉर्म झालेला आहे, क्लोरीन आहे आणि हायड्रोजन आहे, तर यांच्यामध्ये काय असतं, हे दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी जास्त असते. म्हणजे हायड्रोजन हा डेल्टा पॉझिटिव्ह असतो आणि क्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे त्याच्यावरती काय असतो, देर इज अ डेल्टा निगेटिव्ह चार्ज ऑन द क्लोरीन, आणि त्याच्यामुळे काय होतं, दोघांचं अट्रॅक्शन जास्त होतं. त्यामुळे दोघांमधलं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स हे जे काय आहे हे कसं होतं, कमी होतं. आणि इंटरन्यूक्लियर डिस्टन्स कमी झालं तर ऑटोमॅटिकली काय होईल, त्यांची ही जी काही रेडियस आहे ही रेडियस अशा एलिमेंट्समध्ये कम्पॅरेटिव्हली हायड्रोजन हे होमोन्यूक्लियर डायटॉमिक मॉलिक्यूलपेक्षा कशी असते, कमी असते. जास्त अट्रॅक्शनमुळे त्यांची कोव्हॅलंट रेडियस ही कशी असते, कमी असते. आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आपल्याला दिले आहेत. कोव्हॅलंट रेडियस जी आहे त्याच्यामध्ये कोव्हॅलंट रेडियस डिटरमाइंड फ्रॉम द डबल ऑर ट्रिपल बॉन्ड इज शॉर्टर दॅन द नॉर्मल कोव्हॅलंट रेडियस ऑफ द सेम एलिमेंट डिटरमाइंड द सिंगल बॉन्ड. हेन्स कोव्हॅलंट रेडियस ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असतील त्यांच्या रेडियस या कमी असतात. इथं बघा हे दिलेलं आहे, इथेन मॉलिक्यूल दिलेलं आहे. इथेन मॉलिक्यूल जी आपल्याला जर रेडियस काढली तर ती आहे 0.77 अँगस्ट्रॉम युनिट. याच्यामध्ये कार्बन इन इथेन, कार्बनची ज्या दोन्ही कार्बन ॲटममधली जी काही कार्बनची रेडियस जी आहे आपण म्हणूया कोव्हॅलंट रेडियस ती 0.77 आहे. पण तीच इथिलीन मॉलिक्यूल जर घेतला, इथिलीनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. आता डबल बॉन्ड असल्यामुळे रेडियस कमी होते. बघा दोघी कार्बनमधलं ॲटमच्या मॉलिक्यूलमध्ये कार्बनची जर रेडियस आपण कन्सिडर केली ती किती येते, 0.67. म्हणजे डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल तर ती काय होत जाते, कोव्हॅलंट रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. सिंगल बॉन्ड असेल 2 ॲटममध्ये तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स वाढले, अट्रॅक्शन वाढतं आणि त्यामुळे काय होतं, रेडियस कमी होते. ॲसिटिलीन मॉलिक्यूलमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. इथे जर आपण जर रेडियस पाहिली कार्बनची ती किती आहे, 0.60, म्हणजे अजून कमी झाली. सो दिस इज फॅक्ट, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड जर असेल, in addition to the overlapping of sigma orbitals, there is overlapping of the pi orbital, and which results into the decrease of the atom come closer to each other, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होत जाते, त्यांचं रेडियस जी आहे ती डिक्रीज होत जाते. आपण पुन्हा याच्यामध्ये बघू वाटल्यास कशा प्रकारे. आता आपल्याला माहिती आहे 2 ॲटममध्ये कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, म्हणजेच याच्यामध्ये सिंगल बॉन्ड कसा फॉर्म होतो त्याला सिग्मा बॉन्ड असं आपण म्हणतो. आणि हा सिग्मा बॉन्ड जो आहे तो ॲक्सियल ओव्हरलॅपिंग होतं ॲटॉमिक ऑर्बिटलचं. म्हणजे याचं ॲटॉमिक ऑर्बिटल हे आपण ॲक्सिस असेल इंटरन्यूक्लियर, याचं ॲटॉमिक ऑर्बिटल इंटरन्यूक्लियर ॲक्सिसवरती ते ओव्हरलॅप होतात आणि बॉन्ड फॉर्म होतो आणि आपल्याला त्याची ॲटॉमिक रेडियस जी आहे इथे जी काय ॲटॉमिक रेडियस मग आपल्याला मॉलिक्यूलमध्ये दिलेली आहे ही किती ॲटॉमिक रेडियस आहे, इथे आहे 0.77. हे 0.77 आहे ॲटॉमिक रेडियस अँगस्ट्रॉम युनिट 0.77. इथे जास्त आहे ॲटॉमिक रेडियस कार्बनची अँगस्ट्रॉम युनिट, म्हणजे यांचं अर्ध डिस्टन्स, हे जी डिस्टन्स आहे ते इंटरन्यूक्लियर हे अर्ध डिस्टन्स. पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर झाला तर कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो आणि दुसरा असतो देर इज अनदर पाय बॉन्ड.
मग आपल्याला माहिती आहे सिग्मा बॉन्ड जो आहे ते ॲटॉमिक ऑर्बिटल्सच्या इंटरन्यूक्लिअर ॲक्सिसवरती अशा प्रकारे ओव्हरलॅपिंग झालेलं असतं. समजा पी ऑर्बिटल्स असतील त्याच्यामुळे आपला जो सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला असतो इथे नीट ड्रॉ होत नाही म्हणून मी असा ड्रॉ केला आपण. हा सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो. पण पाय बॉन्ड कसा फॉर्म होतो? पाय बॉन्ड हा त्याचा कोलॅटरल ओव्हरलॅपिंग जे होते ऑर्बिटल्सची अशा प्रकारे हा कोलॅटरल ओव्हरलॅपिंगने पाय बॉन्ड फॉर्म झालेला आहे. त्यामुळे काय झालं हे एक प्रकारचं सिग्मा बॉन्डचं अट्रॅक्शन आहे. त्याचप्रकारे इथं पाय बॉन्डचं अट्रॅक्शन आहे. त्यामुळे काय आहेत ॲटम्स जे आहेत हे दोघी ॲटम्स हे दोन ॲटम अशा वेळेला काय होतील ते जास्त दे कम क्लोजर टू इच अदर. ते एकमेकांच्या जास्त जवळ येतील. ते जास्त जवळ आले तर हे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स जे आहे ते कसं होतं कमी होतं. त्यामुळे त्यांची रेडियस काय होते अशा कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये रेडियस कमी होते आणि ती जी आहे ती आहे 0.67 अँगस्ट्रॉम युनिट आपल्याला एवढी आहे. बघा आता याच्यामध्ये एक पाय बॉन्ड आहे आणि एक सिग्मा बॉन्ड आहे. इथं सिग्मा बॉन्ड होता तर 7 होती ती 6 झाली. आणि अजून आता कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जर असेल तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डमध्ये एक सिग्मा बॉन्ड आहे मधला आणि दोन काय आहेत त्याच्यामध्ये पाय बॉन्ड असल्यामुळे 2 पाय बॉन्ड आणि एक सिग्मा बॉन्ड असल्यामुळे काय होतं यांच्यामध्ये अजून अट्रॅक्शन वाढतं आणि ती रेडियस जी आहे ती 0.60 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे अजून कमी होते. सो कोव्हॅलंट रेडियस जी आहे सिंगल बॉन्डमध्ये ॲटममध्ये असेल मॉलिक्युलमध्ये सिंगल बॉन्ड असेल तर ती कमी जास्त असते. डबल बॉन्ड असेल तर कमी होते. ट्रिपल बॉन्ड असेल तर अजून कमी होत जाते. ही कोव्हॅलंट रेडियस विषयीचं आहे आपल्याला. आपण आता बघू मग ही कोव्हॅलंट रेडाय जे आहे अलॉंग द पिरियड म्हणजे लिथियमपासून फ्लुरियनपर्यंत कशी काय होत जाते बदल पिरियॉडिक टेबलमध्ये आपण त्याचं बघणार आहे. आता पिरियडमध्ये म्हणजे ज्या आपण आडवी लाईन जे आपण पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियडमध्ये काय होत जातं आपण बघू. त्याच्यामध्ये लेफ्ट टू राईट जर आपण प्रवास केला पिरियॉडिक टेबलमध्ये द व्हेरिएशन ऑफ कोव्हॅलंट रेडा इन पिरियॉडिक टेबल कॅन बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. त्या एलिमेंटचा न्यूक्लिअर चार्ज किती आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार त्याची रेडियस जी आहे ती बदलत जाते किंवा ती एक्सप्लेन केली गेली आहे. त्याचा बदल जो आहे तो काय आहे त्याच्यात द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस फ्रॉम द लेफ्ट टू राईट इन द पिरियॉडिक टेबल. Greater the effective nuclear charge, greater will be the force with which electron is pulled inwards in the nucleus, and the covalent radii of the second period इज गिवन एस. दुसरा जो पिरियड आहे पिरियॉडिक टेबलमध्ये जे कोव्हॅलंट रेडियस आपल्याला दिले गेलेले आहेत म्हणजे डावीकडून आपण ज्या वेळेला उजवीकडे पिरियॉडिक टेबलमध्ये जातो त्यांचा ॲटॉमिक नंबर वाढत जातो. म्हणजेच त्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड होत जातो. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड झाल्यामुळे त्या एलिमेंटचा न्यूक्लिअर चार्ज वाढतो. म्हणजे न्यूक्लियस आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला जास्त होल्ड करून ठेवतं आणि त्यामुळे त्यांची ॲटॉमिक रेडियस जर आपण पिरियॉडिक टेबलमध्ये जर पाहिली तर ॲटॉमिक रेडियस त्यांची जी आहे आपण इथं कोव्हॅलंट रेडियसचा विचार करतो. कोव्हॅलंट रेडियस ही कमी कमी होत जाते. मग इथं आपण लिथियममध्ये जर पाहिलं तर लिथियममध्ये बघा त्याची रेडियस आहे 1.34. ती बिरिलियममध्ये कमी होते 0.90. बोरॉनमध्ये 0.82. कार्बनमध्ये कमी पुन्हा 0.77. नायट्रोजनची कोव्हॅलंट रेडियस कमी झाली 0.75. पुन्हा ऑक्सिजनची त्याच्यापेक्षा कमी झाली. फ्लोरीनची सगळ्यात कमी आहे. कारण का त्याचं जसजसं ॲटॉमिक चार्ज होईल पिरियॉडिक टेबलमध्ये काय इट इज क्लिअर. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज फेल्ड बाय बोथ के अँड एल सेल इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम Li to F. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होत जातो तो वाढत जातो आणि ॲज द रिझल्ट के ॲज वेल ॲज एल सेल इलेक्ट्रॉन टेंड्स टू लाय क्लोजर टू द nucleus and so there is a more attraction of L and K and L cell and hence there is a more and more reduction in the covalent radii of the molecule. म्हणजे के सेल आणि एल सेलमध्ये जसे इलेक्ट्रॉन एंट्री करत जातील आपण बघू. आता पिरियॉडिक टेबलमध्ये आपण पिरियॉडिक टेबल पाहिला तर आपल्याला लक्षात येईल. याच्यामध्ये मग पहिला आपण पाहिलं लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन आणि फ्लोरीन यांच्यामध्ये काय जाते यांचा ॲटॉमिक नंबर 3, 4, 5 म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढत जातो. त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज त्यांचा वाढत जातो. न्यूक्लिअर चार्ज वाढत गेल्यामुळे न्यूक्लियसचं जे अंतर आहे बाहेरच्या इलेक्ट्रॉनलाचं हे कमी होतं आणि तो न्यूक्लियस त्याला जास्त स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो म्हणून साईज त्याची काय होते कमी कमी होत जाते. आपण बघू आता हे पहिले लिथियमचं आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर आपण डायग्राम काढू लिथियमचे म्हणजे आपल्याला जास्त लक्षात येईल. आता बघू आपण लिथियम जो आहे पिरियॉडिक टेबलमध्ये लिथियममध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 आहे आणि 2s1 आहे.
आता बघू आपण लिथियमचा हा न्यूक्लियस आहे, सेंट्रल न्यूक्लियस. हा पण असं धरूया, हे एस ऑर्बिटल आहे, 1s ऑर्बिटल आहे, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, हे 2s ऑर्बिटल बाहेरचं आहे, त्याच्यामध्ये काय आहे, 1s इलेक्ट्रॉन आहे, 3 इलेक्ट्रॉन आहेत. आता हे जे अंतर आहे हे एवढं आहे, याला म्हणतो आपण रेडियस किंवा त्याला कोव्हॅलंट रेडियस असं आपण म्हणूया मॉलिक्युलमध्ये. जर पुढे गेलं Li पासून आपण काय होतो बेरिलियमपर्यंत आपण जातो. बेरिलियम आपण पुढचा एलिमेंट बेरिलियम 4 आहे. बेरिलियम जर एलिमेंटपर्यंत आपण गेलं त्याचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. म्हणजे बेरिलियमचं आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय, बेरिलियम 4 Be4 आहे समजा, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं येईल आता 1s2 2s2. म्हणजे आता बेरिलियम ॲटमचं आपण न्यूक्लियस काढू, सेम आहे, एस ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला आउटर 2s ऑर्बिटल आहे. इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. पुन्हा आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये देखील काय आहेत 2 इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनची संख्या वाढली त्यामुळे न्यूक्लियस काय करतो, न्यूक्लिअर चार्ज वाढतो. सेम सेल आहेत, एस म्हणजे पहिला के सेलमध्ये एस ऑर्बिटल आहे आणि इथं पण के सेलच आहे, पण एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्याच सेलमध्ये वाढल्यामुळे काय होतं, हा न्यूक्लियसचा चार्ज वाढतो, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढतो असं आपण धरूया. पॉझिटिव्ह चार्ज वाढला, तो पॉझिटिव्ह चार्ज वाढला तर तो काय करेल, हे आउटरमोस्ट ऑर्बिटलमधले जे इलेक्ट्रॉन आहेत यांना स्वतःकडे आकर्षित करून घेईल. स्वतःकडे आकर्षित करून घेतल्यामुळे एवढी ती साईज आहे ती काय होते, थोडी साईज त्याची कमी होते. त्याच्यामुळे इकडे ॲटॉमिक रेडियस कोव्हॅलंट रेडियस काय मग लिथियमपासून बेरिलियमपर्यंत कमी होते. पुन्हा पुढे गेला आपण एलिमेंटमध्ये, पुढचा एलिमेंट त्याच्यामध्ये बोरॉन आहे. बोरॉन एलिमेंट आहे, डावीकडून आपण उजवीकडे जातो आहे पिरियॉडिक टेबलमध्ये. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, बोरॉनचं 1s2 2s2 आणि 2p1. म्हणजे इथं आता बघा पी ऑर्बिटलची एंट्री झालेली आहे. अजून एक इलेक्ट्रॉन या के सेलमध्ये, आता के सेल आहे, अजून पहिलंच के सेल चालू आहे, कारण एस ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटलचा के सेलमध्ये अजून एक इलेक्ट्रॉन वाढला, म्हणजे इथं बोरिलियममध्ये 1 इलेक्ट्रॉन वाढला, म्हणून अजून न्यूक्लिअर चार्ज वाढेल, म्हणून अजून त्याची साईज कशी होईल, कमी होईल. असं फ्लोरीनपर्यंत ती साईज काय होत जाते, कमी कमी होत जाते पिरियॉडिक टेबलमध्ये. त्यामुळे डावीकडून उजवीकडे पिरियॉडिक टेबलमध्ये गेलं तर एलिमेंटची कोव्हॅलंट रेडियस कमी कमी होत जाते. ही कोव्हॅलंट रेडियस कमी कमी का होत जाते, कारण डावीकडून उजवीकडे गेलं तर त्या एलिमेंट्सचा न्यूक्लिअर चार्ज वाढतो, आणि न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे न्यूक्लियसचं आउटर इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन वाढतं, आणि त्यामुळे त्यांची ॲटॉमिक रेडियस काय होत जाते, कोव्हॅलंट रेडियस किंवा ॲटॉमिक रेडियस म्हणा कमी कमी होत जाते. ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियॉडिक टेबल, the nuclear charge on the there is an entry of the extra electron in same cell, and this increases the nuclear charge of the atom, and due to that the attraction of the nucleus to the outer electron increases, and that's why the atomic size of the element decreases, किंवा त्याला म्हणू कोव्हॅलंट रेडियस ऑफ द एलिमेंट डिक्रीजेस. त्यामुळे ती रेडियस काय होत जाते, कमी कमी आपल्याला पिरियॉडिक टेबलमध्ये होत जाते. म्हणून आपल्याला Li to F मध्ये काय होते, कोव्हॅलंट रेडियस कमी कमी होत जाते. वाय द कोव्हॅलंट रेडियस फ्रॉम Li to F डिक्रीजेस, याच्यासाठी हे आपण केलेलं एक्सप्लेनेशन आहे. अशा प्रकारे आपल्याला व्हेरिएशन ऑफ कोव्हॅलंट रेडिया इन ए ग्रुपमध्ये आता टॉप टू बॉटम, आपण डावीकडून उजवीकडे गेलं, आता टॉप टू बॉटममध्ये काय होतं, कोव्हॅलंट रेडिया इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप ड्यू टू द फॅक्ट दॅट द मुव्हिंग डाऊन फ्रॉम टॉप टू बॉटम of any group in the periodic table, the number of principal cell increases and therefore size of the atom increases. आता हे उलट आहे. आता बघा डावीकडून उजवीकडे साईज काय होत जाते, कमी कमी होत जाते, रेडियस कमी होते म्हणजे साईज पण कमी होत जाते. पण टॉप टू बॉटम काय होतं, ही साईज वाढत जाते. म्हणजे हायड्रोजनपासून लिथियम सोडियममध्ये खाली गेलं तर ॲटॉमिक साईज वाढत जाते. ॲटॉमिक साईज वाढत जाते म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ॲटॉमिक साईज वाढल्यामुळे ॲटॉमिक रेडियस पण वाढते. ॲटॉमिक रेडियस किंवा मग कोव्हॅलंट रेडियस वाढले की साईज ऑफ द एलिमेंट काय होत जाते, वाढत वाढत जाते. म्हणजे बघा आपण पिरियॉडिक टेबलमध्ये इकडे जर गेला, तर मी थोडं समजण्यासाठी ड्रॉ करतो, इकडे जर गेले ॲटमची साईज एवढी आहे, डावीकडून उजवीकडे चाललो आहे, आता ही साईज अजून थोडी कमी झाली,
अजून पुढे गेलं अजून कमी होते, अजून पुढे गेलं अजून कमी होते, अजून पुढे गेलं ॲटमची साईज काय होत जाते, कमी कमी होत जाते, कारण न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो. याच्या उलट जर आपण खाली आता टॉप टू बॉटम जर पिरियडिक टेबलमध्ये गेलं तर काय होतं, एक्स्ट्रा सेल ॲड होतो. इथे एक सेल ॲड झाला नाही डावीकडून, के सेल असेल तर इथं काय होतं, साईज जशी वाढत वाढत जाते. खाली गेलं वाढते साईज, अजून खाली गेलं अजून साईज वाढते, अजून खाली गेलं अजून साईज एलिमेंटचे काय होतं ते वाढत वाढत जाते. कारण काय, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सेल ॲड होतो. कसा एक्स्ट्रा सेल ॲड होतो आपण बघूया. आपण इथं आपल्याला एक्स्ट्रा सेल कशा प्रकारे ॲड होतो इथं पिरियडिक टेबलमध्ये एक्झाम्पल बघू. पहिला आता हायड्रोजन आहे, लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिलं आपण सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहू. सोडियम 11. आपण आता वरून खाली जातोय त्यामुळे सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. 11 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये, असं म्हणूया. ॲटॉमिक नंबर 11 असल्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 1s2 2s2 2p6 आणि 3s1 3s1. आता बघा याच्यामध्ये हा जो आहे के सेल आहे आणि पुढचा नवीन सेल ॲड झाला एल सेल. म्हणजे एक सेल जास्त ॲड झाल्यामुळे काय जातं, याच्यामध्ये हा पहिला सेल आहे असंच धरूया आपण, तर दुसरा सेल आणि पुन्हा तिसरा सेल, त्यामुळे ॲटॉमिक साईज काय होत जाते, वाढत जाते. एक एक्स्ट्रा सेल वाढल्यामुळे त्याची ॲटॉमिक साईज वाढत जाते आणि त्यामुळे फ्रॉम टॉप टू बॉटम इन पिरियडिक टेबल दी ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ॲटॉमिक साईज काय होत जाते, वाढत वाढत जाते. इथे आता पुढचं असंही झालं, कोव्हॅलंट रेडाय. कोव्हॅलंट रेडाय वाढते, वंडरवॉल्स रेडाय वाढते. कोव्हॅलंट रेडाय वंडरवॉल्स रेडायने आता कोव्हॅलंट रेडायचा विचार करतोय, तर फ्रॉम टॉप टू बॉटम काय होत जाईल, कोव्हॅलंट रेडाय वाढते. कारण का, देर इज ॲडिशन ऑफ एक्स्ट्रा सेल ॲड होतो म्हणून. कोव्हॅलंट रेडाय वाढली म्हणजेच त्याची ॲटॉमिक साईज पण वाढत जाते फ्रॉम टॉप टू बॉटम. पुढचं आहे त्याचं वंडरवॉल्स रेडियस. वंडरवॉल्स रेडियस आज आपण बघणार. वंडरवॉल्स रेडियस काय होते, वंडरवॉल्स रेडियसला कसं डिफाईन करतो. वंडरवॉल्स रेडियस इज डिफाईन ॲज 1/2 of the distance between the nuclei of two adjacent identical atoms belonging to neighboring molecule of an element in a solid state. म्हणजे आता आपण बघा दोन ॲटम्स आहेत, हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लिआय. हे न्यूक्लिआय पसलं दोन, हा एक ॲटम आहे आणि हा दुसरा हा क्लोरीन मॉलिक्यूल आहे आणि हा दुसरा क्लोरीन मॉलिक्यूल आहे. या दोन क्लोरीन मॉलिक्युल्समधलं न्यूक्लियसपासूनचं जे डिस्टन्स आहे, हे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन टू नेबरिंग मॉलिक्यूल इन ए सॉलिड स्टेट जे आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याचं हाफ डिस्टन्स जे असेल त्या हाफ डिस्टन्सला आपण म्हणतो वंडरवॉल्स रेडियस. याला काय म्हणतो, वंडरवॉल्स. आपण कोव्हॅलंट रेडियस हे मॉलिक्यूलमध्ये पाहिली, म्हणजे हे इथून इतकं अंतर जे आहे हे याचं हाफ डिस्टन्स जर केलं ती होती कोव्हॅलंट रेडाय. पण हा एक मॉलिक्यूल आणि दुसरा मॉलिक्यूल यांच्या न्यूक्लियसमधलं अंतर त्याचा हाफ जे डिस्टन्स असेल त्याला आपण म्हणतो वंडरवॉल्स रेडियस. आणि हे जे काही डिस्टन्स आहे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे याचा 180 अँगस्ट्रॉम आहे, त्याचा हाफ म्हणजे 360 आहे, त्याचा हाफ डिस्टन्स म्हणजे काय झालं 180 अँगस्ट्रॉम. त्याला आपण म्हणतो वंडरवॉल्स रेडियस. अजून पुन्हा डायग्रॅमच्या सहाय्याने आपण व्यवस्थित एक्सप्लेन करू. वंडरवॉल्स रेडियस आणि कोव्हॅलंट रेडियसमध्ये काय फरक आहे बघा. आय एम टेकिंग न्यू फाईल. ओके, हे बघा इथं मॉलिक्यूल आहे, दोन क्लोरीन ॲटम्स. Cl ॲटम ओव्हरलॅप झाले, यांच्यापासून मॉलिक्यूल तयार झाला Cl2 मॉलिक्यूल. या Cl2 मॉलिक्यूलचा हा न्यूक्लियस एका क्लोरीनचा, हा दुसरा क्लोरीनचा न्यूक्लियस. या दोघांमधलं अंतर जे आहे याला आपण म्हणतो इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स ऑफ दिस मॉलिक्यूल Cl2 मॉलिक्यूल. आणि यांचं अर्ध डिस्टन्स म्हणजे हे अर्ध डिस्टन्स म्हणजे काय झाली, कोव्हॅलंट रेडाय. मी लिहितो इथे, हे जे काय अंतर आहे याला आपण म्हणतो कोव्हॅलंट, VALENT. इथे आता कर्सरने लिहायला थोडं त्रास होतो. हे कोव्हॅलंट रेडाय आहे. पण वंडरवॉल्स रेडाय म्हणजे काय, हा एक क्लोरीन मॉलिक्यूल आणि हा दुसरा क्लोरीन मॉलिक्यूल, याचं न्यूक्लियस आणि याचं न्यूक्लियस यांच्यामधलं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स
आलं का लक्षात? हा Cl2 मॉलिक्यूल झाला आणि हा देखील काय Cl2 मॉलिक्यूल, यांचा हाफ डिस्टन्स जे असेल, आता हे जे काही इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे हे किती आहे? 360 angstrom युनिट, 3.60 angstrom एवढं आहे. याचा हाफ डिस्टन्स जे आहे म्हणजे हे डिस्टन्स हे किती आहे? हे डिस्टन्स इथपर्यंतचं हे आहे 180, हा अर्ध झालं. याला म्हणतात व्हान डर वाल्स रेडियस. इट इज द half of the distance of half of the internuclear distance of the two molecules of the atom is called as a covalent radii. तिला आपण म्हणतो कोव्हॅलंट रेडियस असं आपण म्हणतो. म्हणजे बघा इथे दिलेली आहे कोव्हॅलंट रेडियस. कोव्हॅलंट रेडियस ऑफ इसेन्शियल डिस्टन्स बिटवीन द टू आर नॉन बॉन्डेड ॲटम्स. हे दोन नॉन बॉन्डेड ॲटम्समधलं अंतर असतं. द नेम व्हान डर वाल्स रेडियस व्हान डर वाल्स रेडियस बिकम्स ए फोर्स एक्झिस्टिंग बिटवीन सच मॉलिक्युल्स आर वीक अँड व्हान डर वाल्स फोर्सेस ऑफ द अट्रॅक्शन. इट इज ऑब्टेन बाय एक्सरे स्टडीने आपल्याला काय मग हे व्हान डर वाल्स रेडाई जी काय ही काढता येते. हे जे काही अट्रॅक्शन आहे वीक अट्रॅक्शन असतं, त्यामुळे व्हान डर वाल्स फोर्सेस हे कसे असतात? वीक. तिसरी आहे आयोनिक रेडियस. आता बघणार आयोनिक रेडियस. आयोनिक रेडियस म्हणजे काय? It is defined as the distance between a nucleus of an ion up to which it has influence on the electron charge cloud. Thus, ionic radius corresponds to the radius of an ion in a crystal. आयनची जी काही रेडियस असेल क्रिस्टलमध्ये तिला आयोनिक रेडियस असं म्हणतो. आता तिच्या आयोनिक रेडियस जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत, कटायन आणि अनायन. दोन प्रकारचे आपल्याला असतात. त्याच्यात बघू वन बाय वन. डेफिनेशन काय मग? कटायन और पॉझिटिव्ह आयन रिझल्ट्स फ्रॉम द लॉस ऑफ वन और मोर इलेक्ट्रॉन फ्रॉम द आउटर सेल इज कॉल्ड ॲज ए व्हॅलन्स सेल ऑफ ॲन ॲटम. आपल्याला कटायन कसा तयार होतो? कटायन म्हणजे काय? पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज. हा कटायन कसा तयार होतो? तो इलेक्ट्रॉन लूज करतो एखादा एलिमेंट आणि कटायन तयार होतो. फॉर एक्झाम्पल बघा दिलेला आहे लिथियम. There is only one electron in valence cell, L cell disappears in this case. एक इलेक्ट्रॉन गेला तर काय होतं? कटायन तयार होतो. हा कटायन. आता बघा मी पुन्हा इकडे लिहितोय हे समजण्यासाठी आपल्याला. लिथियम आहे, लिथियममध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. हा लिथियम काय करतो? एक इलेक्ट्रॉन लूज करतो. म्हणजे लिथियमचा एक इलेक्ट्रॉन निघून गेला. इलेक्ट्रॉन निघून गेला म्हणजे इलेक्ट्रॉन हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनचा चार्ज कसा असतो? निगेटिव्ह. याच्यापासून निगेटिव्ह चार्ज निघून गेल्यामुळे हा कसा बनतो? पॉझिटिव्ह. सो दिस इज अ कटायन. याला म्हणतो आपण कटायन. इथं लिथियमची जर आपण रेडियस जर पाहिली, लिथियमची रेडियस बघा दिलेली आहे 1.34 अँगस्ट्रॉम युनिट. काय दिलेली आहे? लिथियमची जी काही रेडियस आहे, ॲटॉमिक रेडियस किती आहे? लिथियमची ॲटॉमिक रेडियस 1.34 आहे. त्याच वेळेला हा लिथियम आयन जो होतो त्या लिथियम आयनची रेडियस काय आहे? 0.65 आहे. 0.65 म्हणजे कमी होते. म्हणजे कटायनची रेडियस जी आहे, द रेडियस ऑफ कटायन, आयोनिक रेडियस ऑफ कटायन is smaller or lesser or smaller than corresponding atom. त्या ॲटमपेक्षा त्याची रेडियस कशी असते? कमी असते. इथं दिलेलं आहे बघा, कमी झालेली आहे. सिमिलरली दुसरा एलिमेंट घेतलेला आहे बघा, मॅग्नेशियम ॲटम घेतला. मॅग्नेशियमचा रेडियस आहे 1.30. त्याच्यातनं एक इलेक्ट्रॉन गेला, 2 इलेक्ट्रॉन निघून गेले बघा इथे, तर त्याच्यावर +2 चार्ज येतो. त्याची आयोनिक रेडियस कशी असते? 0.65. मग बघा त्यामुळे दिलेलं कटायन इज मच स्मॉलर दॅन इट्स करस्पॉन्डिंग ॲटम. कटायन कसा असतो? मग त्याच्या ॲटमपेक्षा लहान असतो. या ॲटमपेक्षा त्याचा कटायन कसा आहे? लहान आहे. कारण काय? त्याच्यातनं इलेक्ट्रॉन निघून गेलेला आहे आणि इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे काय होतं? आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते. आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाल्यामुळे मग न्यूक्लियस काय करतो? त्याच्या आतल्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला जास्त टाईटली हेल्ड करतो. त्यामुळे त्याची साईज कमी होते. ते पुढे आपण एक्सप्लेन करू पुन्हा. आपण इथं बघूया काय त्याच्यात दिलेलं. हावेवर वेन ॲटम इज चेंज्ड इंटू द निगेटिव्ह आयन. आता निगेटिव्हमध्ये कन्वर्ट केलं. 1 or more इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड. निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स आपल्याला ॲड करावे लागतात. त्यामुळे काय होतं? द सेम न्यूक्लिअर चार्ज ॲक्ट्स ऑन द लार्जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड हेन्स इलेक्ट्रॉन्स आर हेल्ड टाईटली. बघा क्लोरीन आहे, त्याच्यात एक इलेक्ट्रॉन टाकला,
इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे तो निगेटिव्हली चार्ज होतो. हा ॲटम आहे, न्यूट्रल ॲटम म्हणूया, आणि हा निगेटिव्हली चार्ज. पण इथं बघा, इथं उलट झालं आहे. या क्लोरीनची जर आपण ॲटॉमिक रेडियस पाहिली किंवा आयनिक रेडियस आपण म्हणूया, इथं आयन नसल्यामुळे 0.79 आहे. पण त्याच्या आयनची रेडियस वाढली बघा, 1.81. त्याची साईज वाढली, कारण का एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड केल्यामुळे न्यूक्लिअर चार्ज कमी होतो. आता आपण ते एक्सप्लेन करून घेऊ. बघा, व्हेरिएशन ऑफ आयनिक रेडाय इन द पिरियड. आता आयनिक रेडाय पिरियडमध्ये बघू मग आपण. आयनिक रेडाय डिक्रीजेस मुव्हिंग अलॉंग द पिरियड सिन्स ॲटॉमिक रेडाय साईज डिक्रीजेस ॲज वी मूव्ह लेफ्ट टू राईट. ही रेडाय काय होत जाते, कमी कमी होत जाते. पिरियडिक टेबलमध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन डावीकडून उजवीकडे गेलं, मग आयनिक रेडाय कमी कमी होत जाते. बघा, ही कमी कमी होत गेली. कारण का, तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड होतो आहे. इलेक्ट्रॉन ॲड झाल्यामुळे त्याची साईज कमी होते. साईज कमी झाली की आयनिक रेडाय पण काय होणार, कमी कमी होत जाणार. त्याच्या उलट टॉप टू बॉटममध्ये काय होत जातं, ॲटॉमिक साईज वाढत जाते. त्यामुळे ती रेडियस देखील, आयनिक रेडियस देखील वाढत वाढत जाते. अशा प्रकारे ही आयनिक रेडियसचं एक्सप्लेनेशन आहे. आता आपल्याला बघता येईल अनायन आणि कटायनमध्ये दोन गोष्टी मला एक्सप्लेन करायच्या त्या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे, आता हा जो आहे हा कटायन झाला. कटायन इज स्मॉलर दॅन द करस्पॉन्डिंग ॲटम, पण अनायन इज बिगर दॅन द आता क्लोरीन जो आहे हा इलेक्ट्रॉन घेतो आणि क्लोरीन आयन तयार होतो. आणि यांची जर आपण रेडियस इथे दिलेली आहे बघा आपल्याला, आयनची 134 आहे, हा 65 आहे. हे आहे 134 सॉरी 0.65 अँगस्ट्रॉम आहे याची साईज, आणि हिची आहे 134 अँगस्ट्रॉम युनिट. हे आयनिक रेडियस आहे. आयनिक रेडियस जास्त म्हणजे अनायन इज बिगर दॅन करस्पॉन्डिंग ॲटम, कटायन इज स्मॉलर दॅन करस्पॉन्डिंग ॲटम. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कारण का, इथं कटायनमधला इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्यामुळे लिथियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमधनं एक इलेक्ट्रॉन कमी झाला आहे. आउटरमोस्ट ऑर्बिटल एक इलेक्ट्रॉन 2 होते समजा, एक कमी झाला, तर इथं काय 2 इलेक्ट्रॉनला बाइंड करून ठेवायचं होतं, आता एकच इलेक्ट्रॉनला बाइंड करून ठेवायचं आहे. मग तो जास्त टाईटली हेल्ड करतो, म्हणून त्याची साईज इथे वाढते. आधी 2 होते इथे इलेक्ट्रॉन, मधल्यामध्ये 2 आणि आउटरमध्ये 1. हा कमी झाला, त्याची सेल कमी ऑर्बिटल कमी झालं, हे टाईटली हेल्ड करतं. इथं उलट आहे. इथे इलेक्ट्रॉन आउटरमोस्टमध्ये जो आहे न्यूक्लियसचा, हा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन वाढला, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन वाढले, जास्त इलेक्ट्रॉन झाले, मग न्यूक्लियसला त्रास होतो हे जास्त टाईटली हेल्ड करून ठेवल्यामुळे. त्यामुळे याची साईज वाढते. अशा प्रकारे हे ॲटॉमिक, आयोनिक आणि वॉन डर वॉल्स रेडियस आपण पाहिल्या. आता मग पुढच्या पिरियडमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे त्याची आयोनायझेशन एनर्जी काय असते. लेक्चर पूर्ण एन्जॉय करा. पुन्हा एकदा समराईज करतो पिरियडिक टेबलमध्ये. पिरियडिक टेबल जो पाहिला, पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंटची अरेंजमेंट त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे केलेली असते, आणि जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत जाईल तसं एलिमेंटची डावीकडून उजवीकडे अरेंजमेंट केलेली असते. आणि सिमिलर प्रॉपर्टी असलेले एलिमेंट हे टॉप टू बॉटम म्हणजे एकाच पिरियडमध्ये ठेवलेले असतात. त्याचे एलिमेंट्सला 4 ग्रुपमध्ये डिवाईड केलेला आहे. एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक एलिमेंट. त्यांना एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट, एफ ब्लॉक एलिमेंट का म्हणतो, तर त्या ग्रुपमध्ये त्यांचं जे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहे तो त्या ऑर्बिटलमध्ये जातो. एस ऑर्बिटलमध्ये जात असेल तर एस ब्लॉक, डी ऑर्बिटलमध्ये आउटर इलेक्ट्रॉन जात असेल तर डी ब्लॉक, पी ऑर्बिटलमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन जात असेल तर पी ब्लॉक, आणि एफ ब्लॉकमध्ये जात असेल तर एफ ब्लॉक. त्याच्या एक स्पेसिफिक प्रॉपर्टीज पण आहेत एफ ब्लॉकच्या. आपण पाहिलं डावीकडून उजवीकडे पिरियडिक टेबलमध्ये गेलं तर ॲटॉमिक साईज वाढत जाते. ॲटॉमिक साईज का वाढते, तर त्याचा न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो. त्यामुळे ॲटॉमिक साईज काय होत जाते, कमी कमी होत जाते. डावीकडून उजवीकडे ॲटॉमिक साईज कमी कमी होत जाते, कारण न्यूक्लिअर चार्ज वाढतो. न्यूक्लियस बाहेरच्या इलेक्ट्रॉनला ॲटममध्ये टाईटली हेल्ड करून ठेवतो, टाईटली अट्रॅक्ट करून ठेवतो, त्यामुळे साईज कमी होते. पण टॉप टू बॉटम जर गेलं तर ॲटॉमिक साईज वाढत जाते. कारण काय होतं, जसं वरून खाली जाऊ पिरियडिक टेबलमध्ये एक्स्ट्रा सेल ॲड होतो, आणि एक्स्ट्रा सेल ॲड झाल्यामुळे ॲड होत जातात, त्यामुळे ॲटॉमिक साईज वाढत जाते. आणि त्याची वॉन डर वॉल्स रेडाय जे आहेत, कोव्हॅलंट रेडाय जे आहे ते डावीकडून उजवीकडे ती कमी कमी होत जाते, आणि वरून खाली केलं तर ती वाढत जाते.
अशा प्रकारे आपण आजचं एक्सप्लेनेशन पाहिलं. लेक्चर बघा, एन्जॉय करा, त्याला सबस्क्राईब करा आणि अटेंडन्ससाठी तुमचं कॉमेंटमध्ये तुमचं नाव लिहा. थँक्यू व्हेरी मच.